नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिक आणि पुरुष युवाची मी संपादक आहे. आज मिळून साऱ्याजणीमध्ये मोनिका गजेंद्र गडकर आली आहे, मौजची संपादक आणि आपली मिळून साऱ्याजणीची जवळची मैत्रीण. मोनिका, तुझं खूप खूप स्वागत आहे. खूप आनंद झाला आहे मला तुला भेटून. येस. आणि मला असं वाटतं की आता श्रीपू भागवतांची जन्मशताब्दी सांगत आहे आज, तर थोडं श्रीपूंच्या विषयी तू सांगावंस. म्हणजे एक तुझे सहकारी माणूस म्हणून ते कसे होते, संपादक म्हणून तुला ते कसे, तुझ्या संदर्भात कधी आहे का वगैरे अशा. श्रीपूंचा आणि माझा खरं म्हणजे अगदी लहानपणापासूनचा सहवास किंवा मी त्यांना पाहत आले होते. कारण माझे वडील विद्याधर पुंडलिक आणि आमच्याकडे हमखास श्रीपू जेवायला यायचे आणि अगदी हक्काने यायचे आणि त्यांना ते खूप आवडायचं जेवायला येणं सुद्धा. आणि त्यांचं येणं म्हणजे आमच्याकडे खरोखरच सण असावा तसं वाटायचं. कारण मला लहानपणापासून मी वडिलांचे मित्र, लेखक मित्र बघत आले होते, तर त्यांच्यामध्ये जो फरक वाटायचा की श्रीपू एकदम रुजू बोलणं, अदबशीर वागणं, संयत बोलणं त्यांचं, आणि त्यांचे घारे डोळे आणि तो पांढरा शुभ्र. त्यामुळे अण्णांचे मित्र जी एक संकल्पना डोळ्यासमोर की खूप हास्य विनोद, खूप चर्चा आमच्या हॉलमध्ये चालायच्या, त्याच्यामध्ये पुंड्या म्हणणं वगैरे. आणि मी त्यांची लाडकी माझ्या वडिलांची, त्यामुळे माझे इतर त्यांचे मित्रही खूप चेष्टा करायचे लहान म्हणून. पण श्रीपू कधीही अशी चेष्टा करणार नाहीत आणि माझ्याकडे माझं व्यक्तिमत्व म्हणून बघणार. ते मी सतार वाजवते तर त्यांना त्याचं खूप कौतुक होतं आणि ते नेहमी म्हणायचे, काय सतारिया, कुठला राग चाललाय तुझा. म्हणजे इतर मित्र जे बोलायचे त्याच्यापेक्षा श्रीपूंचं हे मला माझी ओळख ठेवून बोलणं हे फार आवडलं. आणि तिथपासून मी श्रीपूंच्या म्हणजे एक जसा माझ्या वडिलांचा तो वीक पॉईंट होता, अगदी श्रद्धेय व्यक्तिमत्व असं त्यांचं जे होतं, दैवत होतं, तेच माझ्या मनातही ठसलं. आणि मग पुढे मी त्यांच्या हाताखाली काम करायला लागले. त्यांनी मला विचारलं की तू मला मदत करशील का, तेव्हा मी अवाकच झाले. म्हटलं हे मला काय समजतायत. आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही पुंडलिकांची मुलगी एवढंच माझं जर बघत असाल तर मी हो म्हणते, पण बाकी मला संपादनातलं आणि तुमच्या हातात मी काय मदत करणार. पण ते म्हणाले की नाही, बघू आपण, ठीक आहे, मी असं समजतो तू मातीचा गोळा आहेस आणि बघू मला आकार देता येतो का त्याला वगैरे. आणि मग मी श्रीपूंकडे काम करायला जाऊ लागले. आणि खरे रत्नपारखी होते बरं का. ते मला माहिती नाही, पण मला त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप दडपण यायचं. सुरुवातीला वाटायचं की मी किती लहान आहे आणि किती अज्ञान माझं, मी काय त्यांना, माझी काय मदत त्यांना होत असेल. पण त्यांनी मला पहिल्यापासून बरोबरीने वागवलं. म्हणजे कुठेही तू लहान आहेस, तुला संपादन कळत नाही, हा तर ही भाषाच नाही. पण म्हणजे मला त्यांनी पहिलं बंध अनुबंध दिलं आणि ते म्हणाले तुला हवं तू तसं संपादन कर, बघू तू कसं करतेस. कमलताईंचं. आणि मला ते अतिशय आवडलं. मग त्यांनी मला ते विचारलं की तुला काय आवडलं नेमकं ह्याच्यातलं, आणि ते जर तुला शिकवायला सांगितलं तर तू कसं शिकवशील. मग मी सांगितलं त्याच्यावर. मग त्यांनी मला तुला असं वाटतं का, मग आधीचं त्यावेळेला सुनीताबाईंचं आलं होतं, मग सुनीताबाईंचं आणि ह्याच्यात तुला काही धागेदोरे सेम वाटतात का, काही समांतर असं काही सांगता येईल का, तुला हे जास्ती आवडलं का, ते कुठल्या अंगाने आवडलं, त्यात साहित्यिक मूल्य किती आहे दोघींच्या ह्याच्यात वगैरे. अशा अंगाने करत करत संपादनाच्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी माझी पावलं रोवायला सुरुवात केली. आणि मग मी रोज जवळजवळ 4-1 तास त्यांच्याकडे कामाला जायचे, त्यांच्या घरी जायचे. त्यामुळे मला व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून ते तर बघायला मिळतच होते. आणि लेखक यायचे, म्हणजे त्या लेखकांशी त्यांच्या ज्या चर्चा व्हायच्या ते मला आवर्जून हातातलं काम घेऊन इकडे ये, बस, काय बोलतोय ते ऐक, तिच्या कानावर पडू देत, किंवा तुझं काय मत आहे, म्हणजे ते सुद्धा मला त्याच्यात सहभागी करून घेणं. किंवा वसंत बापट आले, पाडगावकर आले की मुद्दाम हाक मारून ये इथे, त्यांच्या कविता ऐक, ते नवीन घेऊन आले. असे छोटे छोटे ना संस्कार माझ्यावर होत गेले. पण पहिला संस्कार ही त्यांचा होता, म्हणजे त्यांना बघणं हा सुद्धा मला संस्कार होता. की ते किती व्रतस्थ राहून काम करायचे, किती तन्मयतेनं. आणि मला ते समजत गेलं त्यांचं की
ते वाचतात म्हणजे नेमकं काय वाचतात आणि जे आपल्याला वाचनातून कळत नाही ते त्यांना कसं कळतं आणि कुठल्या पातळीवर जाऊन ते वाचतात जे म्हणजे आपल्याला काही जाणवलेलंच नाही आहे. आपण फार वरवरचं वाचतो असं माझ्या ऐकून लक्षात आहे. मग ते माझ्याशी बोलायचे त्याच्यातून तो धागा त्या एखाद्या पुस्तकातला किंवा क्रिएटिव्ह लेखन असेल तर ती कथा कशी व्हायला पाहिजे, इथे ही कॅरेक्टर अशी वागेल का आणि ती वागण्यासाठी त्या लेखकाने काय करायला पाहिजे की जेणेकरून त्या आशय केंद्राशी ती जोडली. हे फार बारकाईने मला त्यांच्याशी चर्चेतून मी तर काहीच बोलायचं नाही तेच मला जवळ ते माझे गुरुही झाले. पण मला असं वाटतं की माझ्या वडिलांचं जे छत्र खूप लवकर हरपलं ते मला श्रीपूंच्या रूपाने मिळालं. पण तरीही ते कधी मला असं म्हणाले नाहीत की मी पुंडलिकांची जागा तुझ्या आयुष्यातली घेईन वगैरे. पण तरीही ते माझे वडील होते, माझे पिता होतेच, गुरु होते, सर्वस्व होते माझे ते असं आपण म्हणूया. त्यावेळेला तू लिहित होतीस का? म्हणजे नाही, मी लिहायला लागले मौजेचं काम सुरू केल्यावर. म्हणजे माझ्यातला संपादक जागवता जागवता त्यांनी लेखकही जागवला असं म्हणूयात. मी थोडंफार लिहायला लागले होते पण सांगायला हरकत नाही ते मला म्हणाले होते माझी पहिली कथा वाचल्यावर की तुला काय कथा जमलेली नाही आहे आणि मला खूप असमाधान वाटलं कारण तू कथा लिहायला लागलीस याचा खूप आनंद झाला पण पुंडलिकांसारखी चांगली नाही कथा लिहिलीस त्यामुळे मला खूप असमाधान वाटलं. मग मी थोडी निराश झाले पण ते म्हणाले की तू लिहित राहा, बघूयात कधीतरी सापडेल आणि नाही सापडलं तर तू स्वतःला व्यक्त करतेस हेही खूप आहे. तर पण मला हळूहळू कशी म्हणजे मी त्यांच्याकडे वाटेल ती हस्तलिखितं यायची ती वाचायचे त्याच्यातून मला कळत गेलं की चांगलं साहित्य म्हणजे नेमकं काय असतं आणि अभिजात कसं असतं, त्याच्याही पलीकडे जाणारं काहीतरी कथा देत असते, हे करत असते, कादंबरी देत असते. त्यामुळे मला जो विचारांचा एक धागा मिळत गेला आणि त्याच्यातून मला माझ्यातल्या लेखकापर्यंत तो जोडत येता आलं. त्यामुळे कथा मग खूप वाचनातूनही तुम्ही एक प्रकारे घडत असता आणि श्रीपूंचं चर्चा मी म्हटलं तशा त्या होताच त्या आधाराला. आणि असे मतभेदाचे मुद्दे कधी आले म्हणजे संपादनाच्या संदर्भात? हो, मतभेदाचे म्हणजे मला एक दोन हस्तलिखित म्हणजे मी अगदी नाव घेऊन सांगायला की गाडगिळांच्या मिसेसचं वासंतीबाईंचं ते मी त्यांना कटाक्षाने सांगितलं की मला हे नाही आवडलं आणि ते तुम्ही करणार असाल तर मी मौज सोडणार. इतकं मला ते आवडलं नव्हतं आणि श्रीपूंचा कल थोडासा होता की सगळ्या यांचं आत्मकथन घेतलेलं आणि गाडगिळांशी त्यांचं एक वेगळं नातं होतं. पण त्यांना ते उत्तर एवढं आवडलं माझं. मग ते म्हणाले थांब मी गाडगिळांना हेच उत्तर सांगतो आणि त्यांनी माझ्या देखत त्यांना हेच सांगितलं की चंदा असं म्हणते, ते मला चंदा म्हणायचं की असं. आणि गाडगीळ म्हणाले बरं ठीक आहे, नाही तर राहू दे. हे म्हणजे गाडगीळ म्हणजे गंगाधर गाडगीळ वासंतीबाईंचं पुढे ते आलं ते पॉप्युलरने काढलं पण ते अगदी आहे. नंतर पेन्शनची कामेरू मला नव्हती, गारंबीची राधा आवडली नव्हती, पण त्यांचं म्हणणं होतं की नाही आपण लेखकाच्या यशात जसे सहभागी होतो तसं आपण अपयशातही व्हायचं असतं. त्यामुळे मला प्रकाशक म्हणून त्यांची एक लेखकाशी एकरूप होण्याची किंवा ती सायुज्यता असते ती त्यांच्या बाबतीत फारच वेगळी वाटली. किंवा तिथे किंवा कधी कधी असंही झालेलं आहे की ओळखीतलं काही आलं आणि ते नाही वाटलं चांगलं, त्या लेखक तो दुरावेल असं वाटलं तरी सुद्धा ते मला म्हणायचे की नाही तुला तुझा आत्मप्रत्यय खरा, ते तुला सांगता आलं पाहिजे, असं घाबरायचं नाही. तो भले लेखक रागवेल मोठ्या आणि त्याच्यावरून एक वादही म्हणजे एका विज्ञान कादंबरीकाराने खूप माझी तक्रार केली श्रीपूंकडे, ही कोण लहान आणि हिचं का मी मानू वगैरे. मग श्रीपूंनी तेच सांगितलं की जसा तुमचा आत्मप्रत्यय तसा तिचाही आहे आणि ती मला सहाय्य करते तर तिच्या निर्णयावर माझा विश्वास आहे. हे छोटं त्यांनी मला जे आधार दिला किंवा मला समजून घेतलं किंवा एक मी काय संपादक नव्हते खरं तर पटवर्धन श्रीनिवासांसारखे त्यांना मदत करणारी, पण माझ्या निर्णयाचा ते जे आदर करायचे त्या आदरातून एक विश्वास निर्माण होत गेला माझ्या मनात की अरे आपणही काहीतरी थोडंफार संपादनाचं काहीतरी शिकू शकलो आहोत असं.
आणि मग तू पुढे जास्ती लिहित गेलीस तर मग हां, मग मी संपादक आणि लिहिली. लेखक याच्यामध्ये हो, काय आणि मग ते कधी कधी म्हणजे सांगायला हरकत नाही की मला खूप कधी कधी अनावर व्हायचं, मग मी लिहायला लागायचे माझी कथा, हं. मौजेचं थोडं हे करून. मग ते मला विचारायला यायचे काही काही वेळेला की काय चाललंय, कसं वाचतेस, कुणाचं वाचतेस. तर एक दोनदा असं झालं की मी माझं लिहित होते आणि मी जरा लपवायला लागले, तर ते म्हणाले अजिबात नाही, तुला जर तुझ्यातला लेखक महत्वाचा आहे हो. आणि तो नाही या संपादकाच्या कामापुढे महत्वाचा आहे तो. हो. तर त्यामुळे तुला वाटत असेल की आत्ता कथा लिहावी तर मौजेचं काम अगदी बाजूला ठेव, तुझी कथा लिही. हो, खूप महत्वाचं आहे ना खूप हे? महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. म्हणजे किती वर्ष तू एकत्र काम केलं? 17 17 वर्ष. आणि मग ते गेल्यानंतर कसं झालं? फारच माझी अवस्था वाईट झाली होती. मला इतकं पोरके पण आलं आणि मला सांगायला म्हणजे असं की त्यांनी मला 2008 मध्ये म्हणजे 7चा अंक कर सांगितला आणि आता तू संपादक आहेस. तर मी इतकी अवाक झाले आणि मी म्हटलं की नाही, मला श्रीपू, मला तुम्ही ही जबाबदारी नका, मला नाही जमायचे. माझा विश्वासच नाही माझ्यावर. तर ते म्हणाले असं का म्हणतेस, पण माझा आहे आणि तो तू करणार आहेस आणि मौजेचा अंक तू अतिशय चांगला सांभाळणार आहेस आणि मी आहे ना, मी तुला मदत करीन. तर मी म्हटलं तुम्ही काय म्हणताय, तुम्ही काय मला मदत, मी तुम्हाला करायची. पण ते म्हणाले नाही, मला अगदी विश्वास आहे. आणि तर मग मी त्यांना म्हटलं मी जरा विचार करते. 2 दिवसांनी मी त्यांना म्हटलं यावर्षीचा नको, मी पुढच्या वर्षीचा करेन. आणि ते खूप थकले होते. मग ते म्हणाले की म्हणजे मला 1 वर्ष तुझ्यासाठी थांबायला पाहिजे. म्हटलं मला त्यावेळेला इतकं वाईट वाटलं. आणि मग नंतर ते ॲडमिट होत होते सारखे हॉस्पिटलमध्ये. मग एकदा मी गेले होते तर त्यांची ती अवस्था, त्यांचं ते विकल झालेलं सगळं शरीर, मी म्हणजे असं मला अनावर झाले अश्रू. तर माझ्या हातावर हात ठेवून म्हणाले की हे बघ, मी काही जात नाही तुझा अंक बघितल्याखेरीज, तुझा पहिला अंक मला बघायचा आहे आणि बघ मी बरा होतो की नाही. पण नाही, त्यांची नाही नजर फिरली माझ्या. जसं माझ्या मला नेहमी वाटतं की माझं पहिली कथा वाचायला माझे वडील नव्हते, तसा माझा पहिला अंक बघायला श्रीपू नाही राहिले, असं वाईट वाटतं. आणि आता संपादनाच्या विषयी काय आणि लेखनाविषयी काय तुझं सध्या? सध्या मग आता मौजेचं एक बऱ्यापैकी मी त्यांच्यावरच आत्ता पुस्तक करते आणि एक जवळजवळ मोठा ग्रंथच होतोय तो. तर तो आता 27 डिसेंबरला त्यांच्या जन्मदिनाला आम्ही प्रकाशित करतो. ते माझ्याकडनं फार मोठं काम की त्यांचं जे मला देणं होतं, ऋण होतं, ते मी या छोट्याशा माझ्या कामातून पुरं करते. त्यांना देणं एक माझं आहे कृतार्थतेचं, ते मी त्यांना अर्पण करते असं मी समजते. आणि आता मिळून साऱ्या जणीविषयी काय कधी लेखन करणार? कारण आपलं थोडी गोची अशी होते की तुझ्या दीर्घकथा असतात, आपल्याकडे पानं कमी असतात. नाही, माझी तर मिळून साऱ्या जणी मैत्रीणच आहे. म्हणजे विद्याताई गेल्या तरी तुम्ही आहात आणि नेहमी आतुरतेने त्याची वाट बघत असते. पण मी नक्की 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 आणि तुझ्या पुढच्या पूर्ण कामाला खूप अगदी शुभेच्छा. अशीच छान करत. थँक्यू. धन्यवाद.